तर महानगरपालिकेमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गटक संवर्गातील जी रिक्त पदे आहेत तर ती इथं सरळ सेवेने भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर कनिष्ठ लिपिकसाठी इथं 60 जागा आहेत. त्यानंतर विधी सहाय्यकसाठी 6, कर संग्रहकसाठी 74, ग्रंथालय सहाय्यकसाठी 8, स्टेनोग्राफरसाठी 10, लेखपाल किंवा रोखपालसाठी 10, सिस्टीम ॲनालिस्टसाठी 1, हार्डवेअर इंजिनियरसाठी 2, डेटा मॅनेजरसाठी 1, तसेच प्रोग्रामरसाठी इथं 2 जागा आहेत. तर अशा इथं एकूण 174 जागा आहेत. त्यानंतर या पदासाठी जी वेतन श्रेणी आहे ती पण इथं दिलेली आहे. त्यानंतर इथं आरक्षणानुसार जागा दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही इथं बघून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये सर्वसाधारण, महिला आरक्षण, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर ती कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं टायपिंग लागणार आहे, मराठी 30 तसेच इंग्रजी 40, तसेच संगणकाचे ज्ञान तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे विधी सहाय्यक. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी, तसेच तुम्हाला शासकीय, निमशासकीय तसेच स्वराज्य संस्थेकडील न्यायालयीन कामाचा इथं अनुभव लागणार आहे 5 वर्षाचा, किंवा सत्र न्यायालयातील 5 वर्षे वकिलीचा तुम्हाला इथं अनुभव लागेल. त्यानंतरचे पद आहे कर संग्रहक. तर यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी तसेच टायपिंग इथं लागणार आहे 30-40, तसेच संगणकाचे ज्ञान तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे ग्रंथालय सहाय्यक. तर यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण इथं लागणार आहे, तसेच ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे स्टेनोग्राफर. तर यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी इथं लागणार आहे, तसेच मराठी व इंग्रजी लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्ही शासनाची मराठी 40 व इंग्रजी 60 टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला शासकीय, निमशासकीय कार्यालयातील स्टेनोटायपिस्ट पदाचा 3 वर्षाचा अनुभव असल्याचे प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लेखपाल किंवा रोखपाल. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी इथे लागणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोक फायनान्स मॅनेजमेंट DMF पदविका उत्तीर्ण अथवा LGSD किंवा GDC&A परीक्षा उत्तीर्ण असल्यास तुम्हाला इथे प्राधान्य मिळणार आहे. तसेच शासकीय, निमशासकीय संस्थेकडील लिपिक या पदावरील किमान 5 वर्षाची नियमित सेवा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सिस्टीम ॲनालिसिस्ट. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील AICTE द्वारा मान्यताप्राप्त पदवी BE कॉम्प्युटर आणि सिस्टीम ॲनालिसिस, प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. तसेच महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात सध्या कार्यरत असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतरचे पद आहे हार्डवेअर इंजिनियर. तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी BE कॉम्प्युटर आणि संगणक देखभाल दुरुस्तीचा 3 वर्षाचा अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर हार्डवेअरमधील पदविका आणि 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच महानगरपालिकेमधील कार्यरत उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रोग्रामर. यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदविका आणि सिस्टीम ॲनालिसिस, प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच महानगरपालिकेमधील माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा मॅनेजर. तर यासाठी तुम्हाला BE कॉम्प्युटर ही पदवी इथं लागणार आहे आणि सिस्टीम ॲनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी, तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं 1000 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी, तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 900 रुपये आहे. तसेच माजी सैनिकांना जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं माफ आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षेचे स्वरूप आहे तर ती इथं खालीलप्रमाणे आहे. तर या पदांसाठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट इथं होणार आहे 200 गुणांची, 100 प्रश्न त्यामध्ये तुम्हाला असतील. तर अतांत्रिक पदांसाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय इथं असणार आहे. तसेच तांत्रिक पदांसाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान तसेच तांत्रिक, तर याचा त्यामध्ये इथं समावेश असणार आहे. त्यानंतर या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. महानगरपालिकेच्या साईटवरती जाऊन तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची जी कागदपत्रे आहेत तर ती इथं अपलोड करायची आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ती इथं 9/9/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.